भावासारख्या मित्राला आणि मित्रासारख्या भावाला वाढदिवसाच्या तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि ते पण विना पासवर्डचं आहे मित्रांनो। आणि आपलंच्या ऑप्शनवर टच करायची, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे, इथून यूज ऑलचा ऑप्शन असेल तिथून सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। तिथून तुम्हाला मी एक अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला असेल, या प्लसच्या ऑप्शनवर टच करून ॲड करून घ्यायचं आहे आणि मूवी ट्रान्सफर जायचं आहे आणि याला अशा प्रकारे थोडं मोठं करून घ्यायचं आहे 3 नंबरच्या ऑप्शन। आणि त्यानंतर इकडे मोर यायचं आहे, समोर आल्यानंतर 12 सेकंद 3 वर यायचं आहे ना। हा व्हिडिओ जास्तीचा असेल तो या 4 नंबरच्या ऑप्शनवर टच करून कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदम पहिल्यांदा यायचं आहे, प्लसवर टच करायची, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे PNG दिलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे। मूवी ट्रान्सफर जाऊन अशा प्रकारे फुल करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बरोबर आत लावून घ्यायचं आहे। लावून घेतल्यानंतर या PNGवर टच करायचं आहे, 4 सेकंद 28पर्यंत यायचं आहे, 2 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डबल प्लसवर टच करून दुसरी घ्यायची आहे, लाडक्या भावाला ही घ्यायची आणि यालासुद्धा अशा प्रकारे मूवी ट्रान्सफर जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि त्या PNGवर टच करून 12 सेकंद तुम्हाला 3पर्यंत यायचं आहे आणि या 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून फुट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डबल प्लसवर टच करायचे आणि इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला पहिल्यांदा ज्याचा बड्डे असेल त्याचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। मी याचे फोटो ॲड करून घेतो, अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि जास्तीचा फोटो असेल तो या 4 नंबरच्या ऑप्शनवर टच करून कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर डबल प्लसवर टच करून आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि यालासुद्धा जास्तीचा असेल तो या 4 नंबरच्या ऑप्शनवर टच करून कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तिसरा घेतो ह्यासुद्धा। आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी फोटो ॲड करून घेतो, व्हिडिओ स्किप करून घेतो। तर मित्रांनो वादच नाही, अशा प्रकारे आपण सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जिथून फोटो ॲड केलेले तिथे यायचं आहे, इथे यायचं आहे 12 सेकंद 3 वर आणि प्लसच्या ऑप्शनवर टच करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन यूज ऑलवर जायचं आहे आणि मी तुम्हाला एक शॅडो PNG दिलेली असेल ते अशा प्रकारे शॅडो PNG घ्यायची आहे तुम्हाला। अशा प्रकारे शॅडो PNG घेतल्यानंतर एकदम शेवटपर्यंत जायचं आहे, 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून त्याला फुल करून घ्यायचं आहे, मूवी ट्रान्सफर जायचं आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शनवर टच करून अशा प्रकारे फुल करून घ्यायचं आहे आणि 1 नंबरच्या ऑप्शनवर टच करून अशा प्रकारे खाली इकडं स्क्रोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा 12 सेकंद तुम्हाला कितीवर जायचं आहे, 12 सेकंद 3 वर आल्यानंतर डबल प्लसवर टच करून मी अशा प्रकारे तुम्हाला दुसरी PNG दिली असेल, भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि याला मूवी ट्रान्सफर जाऊन यालासुद्धा अशा प्रकारे खाली स्क्रोल करून घेऊन अशा प्रकारे बरोबर ॲड करायचे आहे आणि या 3 नंबरच्या ऑप्शनवर टच करून याला अशा प्रकारे इकडं थोडं वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि एकदम शेवटपर्यंत जायचं आहे आणि ही 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून याला फुल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याला फुल करून घेतलेला आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपले कडक असे फोटो वगैरे सर्व PNG व्हिडिओ सर्व लागलेले आहे। त्यानंतर तुम्हाला इथून बाहेर यायचं आहे आणि मी शेक इफेक्ट दिलेले असेल ते तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे शेक इफेक्ट दिसेल, त्यानंतर या PNGवर टच करायचं आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉट टच करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर डबल इथून बाहेर यायचं आहे आणि आपण जो आता बिटमॅप प्रोजेक्ट बनलेला आहे त्यात जायचं आहे। त्यात गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा इफेक्टमध्ये फोटोवर जायचं आणि इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट टच करून पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला डबल या पुढच्या याच्या PNGवर टच करून इफेक्टवर जाऊन इथून अशा प्रकारे यालासुद्धा पेस्ट करून घेतलेलं आहे, बघू शकता आपण। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा जे पुढचे फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट लावायचे, त्यासाठी आपण जे भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याला इफेक्ट लावू, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट टच करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हे काय करायचं, इथून ते झूम ब्लर आहे हे तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे आणि ते बघू शकता अशा प्रकारे झूम ब्लर एकच ठेवायचं आहे तुम्हाला। अशा प्रकारे हे सुद्धा आपण डिलीट करून टाकलेले आहेत, असे हे सुद्धा एकदा डिलीट करून टाकू। अशा प्रकारे हे फक्त 6-7 इफेक्ट ठेवायचे आहेत, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे हे इतके ठेवायचे आहेत, बाकीचे सगळे डिलीट करून टाकायचे आहेत। अशा प्रकारे सर्व आपले इफेक्ट लागलेले आहेत याला। त्यानंतर फोटोला इफेक्ट लावायचे आहे, त्यासाठी डबल इथून बाहेर यायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर फोटोवर टच करायचे आणि इफेक्टमध्ये जायचे, टच करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर डबल इथून बाहेर यायचं आहे आणि बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इकडे समोर जायचं आहे। अशा प्रकारे समोर गेल्यानंतर तुम्हाला जे फोटो दिसत असतील या फोटोपाशी जायचे आहे, फोटोवर टच करायचे आणि इफेक्टमध्ये जायचे, 3 डॉट टच करून पेस्ट करून घ्यायचे। खतरनाक असे इफेक्ट लागलेले आहे, बघू शकता तुम्ही फोटोला सुद्धा। त्यानंतर पुढच्या फोटोवर जायचं, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। वादत नाही मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे याला सुद्धा इफेक्ट लागलेले आहे। अशा प्रकारे जे फोटो आहेत मित्रांनो, एकच इफेक्ट सर्व फोटोला ॲड करून घ्यायचे आहे आपल्याला। नाथखुळा असे इफेक्ट आपले आहेत मित्रांनो। मोबाईल अशा प्रकारे
सर्व इफेक्ट लावून घेऊया आपण एकदा. मित्रांनो, व्हिडिओ स्किप करून घेतो, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही सर्व याला एकच इफेक्ट लावून घ्यायचे आहे. नाद खुळा असे सर्व आपले इफेक्ट लागलेले आहे, बघू शकता तुम्ही. सर्व फोटोला आपण इफेक्ट लावलेला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आपला पूर्ण असा तयार झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला सेव्ह करून घेण्यासाठी काय करायचं आहे, इथे वरती टच करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्याला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर पुन्हा सेव्हचं ऑप्शन येईल, त्यातून तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्की आणि नक्की कराच आणि सबस्क्राईबसुद्धा केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून टाका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.